स्वरूप मूर्ती आज आपण प्रज्ञा बुद्ध विहार या ठिकाणी आपण स्थापित करणार आहोत. आणि याकरिता 2 दिवसापूर्वी आलेले आपण या ठिकाणावर बुद्धरूपाच्या चेहऱ्याची ओपनिंग करू. बुद्धमूर्तीची ओपनिंग करूया. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराजा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला हा बुद्धाचा मार्ग दाखवलेला असल्या कारणाने आपण म्हणजे या मूर्तीची जी धम्म मिरवणूक आहे तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. कार्मेच्याची सर्व सेवा म्हणजे आणि महिला माता भगिनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी या ठिकाणावर होत आहे. आपण सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धाच्या पवित्र रूपाची ओपनिंग करूया आणि इथून या धम्म मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मला साधू 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 भगवान बुद्ध की जय भगवान बुद्ध की जय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बुद्धांचा विजय असो. त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची रुपाणी पुष्पाणी पूजा भाऊ मी जरा येऊ काय पुढी जाऊ द्या. लागणार नाही आता उलट लागणार. भाऊ 1 मिनिट कॅमेरा आज जाऊ दे मग कुठे थांबू कुठून जाऊ मारतो. जय भीम जय भीम.
या सर्वांच्या नमस्ते या ठिकाणी हा बुद्धमूर्तीचा सोहळा संपन्न होत आहे. यानंतर आपल्याला महाप्रज्ञा बुद्धविहार शक्तिनगर या ठिकाणी जायचं आहे. आदरणीय म्हणजे मैया मोदीजी यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला पुढील कार्यक्रमात नियोजन करायचं आहे. रॅलीला सुरुवात करण्यासाठी पंडितजी यांना मी विनंती करतो. काही जण खाली बसता येते का खाली? त्रिशरण पंचशिलाने बरोबर. त्रिशरण पंचशील घेऊन या ठिकाणावर आपण धम्म मिरवणुकीला सुरुवात करत आहोत. सर्वांनी हात जोडा. माझ्या माठीमागे सर्वांनी त्रिशरणासह पंचशील ग्रहण करायचं आहे. मी म्हणेल तसं म्हणा सर्वांनी. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. दोन वेळेस म्हणा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमन संपूर्णं पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. पदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय्यमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. तिसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शीलं सम्पादेत तब्ब. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. यानंतर धम्म मिरवणुकीला एकसर सुरुवात होईल बुद्धरूपाच्या सहित. आपण या ठिकाणावर जेव्हा आपला मुख्य कार्यक्रम महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये होणार आहे, बुद्धाच्या प्रतिष्ठापना त्या ठिकाणावर होणार आहे. सर्वांनी कुठल्याही प्रकारे म्हणजे ट्रॅफिकलाही अडचण येणार नाही, अडथळा होणार नाही, अशा एका रस्ता धरून आपण मिरवणुकीमध्ये
सहभागी व्हायचं आहे. आपल्या आपल्या डोक्याला सुद्धा बांधायचा आहे. उन्हाचा पारा वाढलेला आहे. लहान बाळांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. या ठिकाणावर सुरेशजी थोडक्यात तुम्हाला मार्गनिर्देश करते. आज आपला बुद्धमूर्तीचा समारोप स्थापनेचा शुभारंभ होणार आहे. भंत पयाबोधीजी यांनी आपल्याला आताच बुद्धवंदना दिलेली आहे. सर्व बालक बालिका आणि सर्व आपल्या माता भगिनी आपल्याला सुखरूप आपल्या बुद्धविहाराकडे जायचं आहे. त्याकरिता कुठलाही गोंधळ न घालता लाईनशीर आणि शिस्तबद्ध या पद्धतीनं आपल्याला आपली मिरवणूक काढायची आहे. मी सर्व उपासकांचे आणि आयोजकांचे राजूभाऊ कारले असतील, सोनपारखे सर असतील, आपले लखन कारले असतील, शुभम संकपाळ, सर्वच मित्रमंडळी, रवी गजबारे, सर्वच जोंधळे, सर्वांना विनंती आहे की आपल्याला शिस्तबद्ध आपल्याला मिरवणूक काढायची आहे आणि भंतेजीचं आपल्याला मार्गदर्शन राहणार आहे. भंतेजी समोर असतील, त्याच्यानंतर आपण सर्वजण भंतेजीच्या नंतर महिलेच्या नंतर आपण सर्वजण थांबायचे. एक लाईनशीर जायचं आहे आपल्याला. 2-2ची लाईन चला. 2-2ची लाईन तुम्ही सांगा. सर्व महिलांना विनंती आहे, कृपया आपण बाहेर जाऊन रांगेमध्ये उभं टाकायचं आहे. महाप्रज्ञा बुद्धविहार शक्तीनगर नांदेड या ठिकाणी आपल्या महाप्रज्ञा बुद्धविहाराकडे जायचं आहे. जागली पहाट खूपशी बसणा मावले, जागली पहाट खूपशी बसणा मावले, सरका सरका बाजूला वा. वरी 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 बघा, वरी बघा, वरी वरी वरी. जनसमुदाय बघा मित्रांनो, आज भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, आणखीन एक मूर्ती नांदेडमध्ये बसवण्यासाठी आज जनसमुदाय उसंडून आलेला आहे. बोला दिसताना किती दिसायला माहीत नाही, पण हजारो जण आहेत तिथं, हजारो जण. महाप्रज्ञा बुद्धविहार या ठिकाणी सदरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सर्व पाठीमागे या ठिकाणी या रथावर जे तरुण आपले बंधुपाने थांबलेले आहेत, रथाला कोणी थांबून आपल्याला अतिशय सर्वांनी असली पाहिजे. फक्त दोन कृपया तरुण
मुक्काचे बी. शेवटपर्यंत जाणार आहे हो हो मटरच्या ह्याच्यात आहे. काय बा आपलं नवीन चॅनल आहे दुसरं. हां शुभम सोनाळे ब्लॉग्स हो ना. हो गाडी आणला हो गाडी आहे बा माझ्याकडे. स्वप्नी प्रकट झाले बघ तुझ्या मी जन्म घे असे तिला बदले. तत्वाचा अर्थ राजाला नमुनानिक दिला पोटी तुझ्या जगतार येईल जन्माला. सर्व महिलांना विनंती आहे कृपया सर्वजण 2-2च्या रांगेमध्ये अतिशय व्यवस्थितपणे या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे. इधर से बहुत मुश्किल है वैसे को जाना. आगे पूरा लॉक है.
पुढे जागाच नाही दादा, तुला अवघड होऊन जाईल. जोरात जोरात मूर्तीपर्यंत गेलं पाहिजे. शाट. या ठिकाणी आज होत आहे. अतिशय अशा वातावरणामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आपल्या बुद्धविहारापर्यंत निघत आहे. कृपया या रस्त्याला जे काही गाड्या आहेत त्यांनी थोडं गाडी आपल्या बाजूला करून या रॅलीसाठी सहकार्य करायचं आहे. शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धाचा, ईश्वरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यावेळेस आपण